तर वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। त्यांची अभिनयाची एकूण कारकीर्द आपण ती देखील जाणून घेतो आहोत। अत्यंत कलात्मक अशा पद्धतीचे सिनेमे त्यांनी केले आणि प्रत्येक सिनेमामधून धर्मेंद्र यांचं वेगवेगळं रूप खरं तर प्रेक्षकांना बघायला मिळालं, ज्यामुळे प्रेक्षक देखील स्तिमित व्हायचे। केवळ चॉकलेट हिरोची भूमिका न करता काही सिनेमांमध्ये त्यांनी जवानाची भूमिका देखील साकारली। सोबतच खेडेगावामधल्या एका सर्वसामान्य ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्याची भूमिका देखील त्यांनी साकारलेली आहे। त्यामुळे एकीकडे हलकी फुलकी कॉमेडी, दुसरीकडे ऍक्शन हिरो अशाच पद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका राहिलेल्या आहेत। सहजपणानं आपल्या भूमिका साकारणं आणि तितक्याच सहजपणानं कॅमेऱ्याच्या समोर वावर करणं हे त्यांच्या भूमिकांचं, त्यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य। फक्त ऍक्शन हिरो नाही तर एक आपण सगळेच प्रेक्षक प्रेमात पडतील असा एक नायक देखील त्यांनी स्क्रीनवरती साकारलेला होता। त्यामुळे सर्व समाविष्ट अशा पद्धतीचं काम त्यांनी खरं तर आपल्या सिनेमांच्या माध्यमातून केलेलं आहे। 1960च्या दशकापासून त्यांनी सर्वार्थाने या चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं असं आपण म्हणूया। केवळ ऍक्शन हिरो नाही तर बॉलिवूडचा नायक, सामाजिक भान असणारा असा हा नायक होता। अरे जा रे शराबी, क्या हो राजा? गली में आजा। होली होली, भांग की गोली ओ नखरे वाली, दूंगी मैं गाली। अरे रामू की साली, होली रे होली। तर धर्मेंद्र यांच्या काही आठवणींना देखील आपण त्यांच्या जुन्या गाण्यांच्या माध्यमातून उजाळा देतो आहोत। त्यासोबतच विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीच्या बाहेरची ही दृश्य देखील आपण जाणून घेतोय। आपण थोडक्यात परिचय देखील जाणून घेऊयात। 8 डिसेंबर 1935 त्यांचा जन्मदिवस। लुधियाना इथल्या नसराली या गावामध्ये त्यांचा जन्म झाला। 1960ला दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं। तर 65 वर्षांच्या या करिअरमध्ये सुमारे 300 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। ऍक्शन चित्रपटांमधल्या भूमिकेमुळे ही मॅन आणि ऍक्शन किंग अशी त्यांची ही ओळख राहिलेली आहे। सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये जगातल्या सगळ्यात देखण्या अशा टॉप 10 पुरुषांमध्ये त्यांनी स्थान मिळवलं। प्रकाश कौर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी ते विवाहबद्ध झाले। 1983 मध्ये विजयता फिल्म्स नावाच्या प्रोडक्शन कंपनीची त्यांनी स्थापना केली। 1997 मध्ये फिल्मफेअर हा जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना मिळाला। तर 2004 ते 2009 या कालावधीमध्ये भाजपकडून राजस्थानच्या बिकानेर या ठिकाणावरून ते खासदार देखील राहिलेले आहेत। 2012 मध्ये पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं। तर ज्या पद्धतीने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या चित्रपटांची मालिका जितकी मोठी आहे तितकीच प्रचंड मोठी यादी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची देखील आपल्याला बघायला मिळते। टेलिव्हिजनमधल्या लोकप्रिय रियालिटी शोज मध्ये देखील त्यांनी सहभाग घेतलेला होता।